नमस्कार. आज मी तुम्हाला आळू वड्या बनवून दाखवणार आहे. हे बघा, हे 2 जुड्या मी आळू वडीच्या पानं घेऊन आली आहे. याप्रमाणे पानं आहेत, जास्त मोठी पण नाही आहेत. ते देठ काढून घेतले आहेत. आता हे वरचे शिरा काढण्याची गरज नाही, कारण ती छोटी पानं आहेत. जी जून राहतात तर त्यांची ही वरच्या पूर्ण शिरा काढायला लागत आहेत. तर आता ही मी लगेच त्याचं साहित्य दाखवते. ही आळूची पानं आहेत. हे बघा, हे याचं साहित्य आहे. ही कोथिंबीर आहे मुठभर, 10-12 लसूण पाकळ्या आहेत, आलं आहे 1 इंच आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत, धने आहेत, बडीशेप आहे 1-1 चमचा, 1 लवंग आहे, 2 तुकडे दालचिनीचे आहेत आणि 2 मिरी आहेत. हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर हे बघा, हे चण्याचं पीठ आहे 1 वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी पांढरे तीळ आहेत, थोडासा 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, हे चिंचेचं कोळ आहे आणि हे ओलं खोबरं आहे. चण्याचं पीठ 1 वाटी वापरायचं आहे, कारण चण्याचं पीठ जास्त वापरायचं, तांदळाचं पीठ कमी वापरायचं आहे. छोटी अर्धी वाटी आहे. आणि आता आपण बनवून घेऊया. हे बघा, हे सगळं वाटायला घेऊया. हे लसूण आहे, आलं आहे, कोथिंबीर आहे, मिरी, काळी मिरी आहे, लवंग आणि दालचिनी आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत. आपण तुकडे करून घेऊया. आणि धने, बडीशेप आहे. ते पूर्ण आता मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, आता आपण पीठ बनवायला घेऊया. हे चण्याचं पीठ आहे, ते घालूया याच्यामध्ये. तांदळाचं पीठ आहे, ते मोजूनच घेतलेलं आहे. हा बघा, इतका अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आणि हा आपण वाटलेला मसाला घ्यायचा आहे. चिंचेचं कोळ आहे, कारण खाजवणारी वस्तू तिला आंबट गोडच बनवायचं आहे. आणि हे बघा, आता इतकं गूळ घेतलं आहे मी, इतका खडा घेतलेला आहे. हे बघा, असं किसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मीठ आपण अगोदर कमी वापरायचं, नंतर खाऊन बघू शकतो. कमी झालं तर आपण घालू शकतो, पण खारट झाल्यानंतर काहीच करू शकत नाही. हे बघा, हळद घालते अर्धा चमचा, मालवणी मसाला आहे लाल तिखट अर्धा चमचा आहे, मिरची पण वापरलेली आहे आणि गरम मसाला सुद्धा वापरलेला आहे. त्याच्यात हिंग घालते चिमूटभर, अर्धा चमचा जिरा पावडर घालते. धने वाटायला घेतले, जिरं वाटायला घेतलं नाहीये मी. आता हे पूर्ण असं मिक्स करूया. ती कसुरी मेथी घेते, थोडी अशी चोळून घ्यायची. आता लगेच याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घेऊया. थोडे आपण नंतरच्याला ठेवूया, अर्धेच घालते. आता हे वाटण केलेलं पाणी आहे ना, तेच वापरणार आहे त्याच्यात थोडासा अगोदर. हे बघा, ह्याप्रमाणे असं बनवून घेतलेलं आहे, कारण ते पाना नाही चिकटलं पाहिजे. आणि मीठ वगैरे आपण बघू शकतो. आता आपण लगेच बनवायला घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीची पानं आहेत, छोटी छोटी आहेत पण छान आहेत. अशी
बघा हे याला लावून घेतले, त्याच्यावर थोडं आपण आता हे नारळाचं चव घालायचं थोडं थोडं. आता परत दुसरं पान घालूया. अशी ह्या बाजूने अशी अशी लगेच एक ह्या साईडने टाकायचं, एक ह्या साईडने असं टाकायचं. तर यालाही आपण लावून घेऊया. या पद्धतीने अशी पूर्ण पानं आता आपण हे लावून घेऊया. याच्यावर थोडं खोबरं घातलं ना, खोबऱ्यानंतर लगेच आपण तीळ पण थोडे टाकायचे, असे पसरवायचे. आता हे बघा आपण ही 5 पानं अशी ठेवलेली. आता ही पानं आहेत ना, ही अशी थोडी दुडून घ्यायची. हे बघा, कारण का तर ते सुटल्यासारखं होणार नाहीये. हे बघा, हे किनाऱ्या पण थोड्या थोड्या अशा बंद करायच्या. हे बघा, अशा केल्यानंतर लगेच त्याला थोडं पीठ लावून घ्यायचं, कारण ते चिकटले जातात. आणि मग असं या पद्धतीने असं रोल करत जायचं. छोटी छोटी पानं आहेत ना, तर छोटंच होणार. हे बघा, हे असं छान असं हा रोल होतोय. हे ना आता हे पूर्ण असं लावून घ्यायचं. हे बंद करायचं असं पिठाने, कारण मग ते उघडणार नाहीये. हे बघा, असं पीठ घालून वर पण असं पीठ लावायचं. थोडंसं पातळ करायचं, घट्ट नाही. हे बघा, असं चिटकेल असंच हे करायचं आणि मग ते आपल्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. हे बघा, आता हे भांड म्हणजे उकडण्यासाठी ठेवलं आहे गॅसवर. आता आपण वड्या ठेवून घेऊ. हे बघा, असं तेल लावून या भांड्याला. आपल्याकडे जर मोदकाची चाळणी असली तर तिच्यातही आपण ठेवू शकतो, नाहीतर मग एखाद्या अशा ताटामध्येही ठेवू शकतो, टोपामध्ये ठेवायचं असलं तर. आता हे बघा, माझ्याकडे हे भांडं आहे, त्याच्यातच ठेवणार आहे मी. हे बघा असं. आणि 15 मिनिटच त्याला शिजवायला लागेल. तर हे असं, हे बघा, पूर्ण असं लावून घेतलेलं आहे. ते आता असे ठेवायचे. हे बघा, हे असं राहिलेलं आपण पीठ असं वरून लावू शकतो, कारण ते हाताला चिकटतं म्हणून ते राहत नाही, हात चिटकून राहत नाही. याला असं ठेवायचं. आता हे मी झाकण ठेवते, 15 मिनिटं शिजून द्यायला लागेल. हे बघा, आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. 15 मिनिटं उकडून द्यायचे. हे बघा, आता आपण उघडून बघूया. झालेले आहे 15-20 मिनिटं होऊन गेलेले. हे बघा, आता हा पीठ लागत नाही हाताला, म्हणजे याचा अर्थ शिजलेला. आता गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू. हे बघा, आता आपण वड्या ह्या छान असं हे शिजलेलं आहे. आता वड्या कापून घेऊया. अशा छोटे छोटेच पातळ कापायचे जरा. हे बघा, आता श्रावण महिना चालू झालेला आहे ना, ते आळू वडी, कोथिंबीर वडी, उपवास असतात. गणपतींना पण आपल्याला हे नैवेद्याला आळूच्या वड्या, आळूचं फतफत असं लागतं आपल्या बनवायला गणपतीला नैवेद्यासाठी. तर हे बघा, आपण कढईमध्ये तेल घालून घेतलंय. तेल जरा चांगलं तापू द्या. आता तळून घेऊया. हे बघा, आता आपण तळून घेऊया. तेल तापलंय का बघूया. छान असं तेल तापलेलं आहे. बाजूला करायचं. हे बघा, छान असं हे खोबरं आपण घातलेलं आहे ना, नारळाचं चव, ते कसं छान असं दिसतंय. तुम्ही 2 टाकू शकता, 3 टाकू शकता, असं काही हे नाहीये.
हे बघा आता आपण उलटी करून घेऊया. छान अशी भाजलेली आहे. ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला. हे बघा. आणि तेल आपल्याला ना पाहिजे तेवढंच टाकायचं, कारण का तर कडलेलं तेल परत परत भाजीला वापरायचं नाही. हे बघा आता आपण हे काढून घेऊया. छान अशा भाजलेले आहेत. हे बघा. टिश्यू पेपर ठेवायचा, नाही तर मग पेपर असा सफेद पेपर ठेवायचा, कारण तेल त्याला जास्त असतो. दुसरा घालून घेऊ. आपल्याला जर अशा डीप फ्राय करायच्या नसल्या शॅलो फ्राय पण करू शकता, त्याही छान लागतात. कारण हे जास्त तेल, ज्यांना तेल खायचं नसतं ना शरीराला, तर त्यांनी डीप फ्राय नाही करायचं, शॅलो फ्राय करायचं. आता आपल्या आळू वड्या खाण्यासाठी तयार आहे. सॉस बरोबर खाऊ शकता, जेवणाबरोबरही खाऊ शकता, चटणी बरोबरही खाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.